श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। जसं श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, तसेच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावीशाली असा आहे। आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य सुख शांती प्राप्त होण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करत असतो। तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक आपल्याला उपाय करायचा आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी हा जर आपण उपाय केला तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्याने नांदेल। माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर राहील। तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणी करावा याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर आपण वेगवेगळ्या पूजा विधी करत असताना पिवळ्या हळदीचा उपयोग करत असतो। तसेच पिवळ्या हळदीने बऱ्याचशा रोगावर सुद्धा आपण उपाय करत असतो, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहावं फायदेशीर राहावं याच्यासाठी आपण पिवळ्या हळदीचे उपयोग करत असतो। तसेच आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण पिवळ्या हळदीचे बरेच उपयोग करत असतो। पण काळ्या हळदीशी संबंधित काही उपाय आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातून आर्थिक अडचणी दूर होतात असं सांगितलं जातं आणि जीवनातली जी नकारात्मक शक्ती आहे ती सुद्धा निघून जाण्यास आपल्याला मदत होते। पिवळी हळद आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण काळ्या हळदीविषयी हा उपाय आहे। काळ्या हळदीचे जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी माता लक्ष्मीचा जो वार आहे या दिवशी आपल्याला काळ्या हळदीचे काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहील आणि आपलं घर धन धान्य ऐश्वर्य आणि संपत्तीने भरून राहील। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पिवळ्या एक कापड घ्यायचं आहे। पिवळ्या रंगाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे। तर ती कोणती, पिवळी हळद घ्यायची नाही तर काळी हळद आपल्याला घ्यायची आहे। काळी हळद थोडीशी घ्यायची आहे। एका चांदीचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पिवळ्या कापडामध्ये थोडीशी काळी हळद एक चांदीचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे। त्याचबरोबर पूजेच्या म्हणजे आपलं देवघर जे आहे देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि देवघरासमोर बसून ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे म्हणजेच पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये काळी हळद आणि एक चांदीचं नाणं आहे ते ठेवून आपल्याला त्याची पूजा करायची आहे। असं दररोज नित्यनियमाने केलं तर आयुष्यात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आणि आर्थिक संकट त्यातून आपली नक्की सुटका होईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपाय काय करायचा आहे, हा पण उपायच आहे। तर आपल्याला हा छोटा उपाय आहे। तर दुसरा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला एक देवतांब्या घ्यायचा आहे, स्वच्छ देवतांब्या घासून घ्यायचा आहे। शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवतांब्या जो आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला काळी हळद टाकायची आहे। काळी हळद टाकल्यानंतर काळ्या हळदीच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून पूजासुद्धा करायची आहे। धूप आरती लावून त्याची पूजा झाल्यानंतर काळी हळद ती आपल्याला देवतांब्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला सोन्याची छोटीशी काडी किंवा एक छोटंसं सोन्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे तांब्यामध्ये। हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे। तर त्यानंतर आपल्याला थोडे अक्षता घ्यायचे आहेत, त्या देवतांब्यामध्ये टाकायचे आहेत। तर फूल एक घ्यायचं आहे, फूलसुद्धा त्या आपल्याला देवतांब्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर त्या तांब्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्या तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक एक काढायचे आहे। लाल रंगाने स्वस्तिक काढा। त्याचबरोबर एक लाल रंगाचा छोटा कपडा घ्यायचा आहे आणि त्या तांब्याचं जे तांब्या घेतला होता आपण देवतांब्यात त्याला आपल्याला लाल कपडा बांधायचा आहे, म्हणजे त्याचं तोंड घट्ट लाल कपड्याने बांधून टाकायचं आहे। आणि तो तांब्या आपल्याला माता लक्ष्मीच्या आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतोच, तर त्या फोटोच्या चरणी आपल्याला हा तांब्या लावायचा आहे एकदा। आणि त्यानंतर तो तांब्या आपण जिथे आपल्या मौल्यवान वस्तू ठेवत असतो, पैसे ठेवत असतो, दागदागिने ठेवत असतो, त्या ठिकाणी आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे शुक्रवारी। दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला हा तांब्या काढायचा आहे। तर आपण
7 दिवस हा तांब्या आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो तांब्या काढल्यानंतर काय करायचं आहे की ती सोन्याची काडी आहे ती काढून घ्यायची आहे. अक्षदा जो आहे तो तसंच एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे डिशमध्ये. त्यानंतर ती हळद जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे. शुक्रवारी हा आपल्याला प्रभावीशाली असणारा आणि धनधान्याची कमतरता भासू नये याच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या परत आपण शुक्रवारी सुद्धाही असंच करू शकतो. थोडी हळद घ्यायची, काळी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये तांब्याच्या ह्याच्यामध्ये ती हळद टाकायची. त्यानंतर त्याच्यामध्ये अक्षदा, थोडं सोन्याचा तुकडा असं टाकून आपल्याला ती पोटली म्हणजेच तांब्याला थोडासा लाल कपडा लावून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकतात, पण मार्गशीर्ष महिन्यातला शुक्रवारी जर हे केलं तर खूप प्रभावी अशी ठरते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो. त्याचबरोबर तुमचा एखादा बिझनेस असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीनही वाढवा हवा असेल, म्हणजे खूप बरकत यावी असं जर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला वाटत असेल तर काळी हळद बारीक करून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं केशर टाका आणि पवित्र नदीचं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आहे. आणि ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे, दुकान आहे किंवा एखादं ऑफिस आहे, तेथे तुम्हाला त्या पेस्टने स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे, जेणेकरून आपल्या जो काही बिझनेस आहे, व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल, भरभराटी येईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहील. तर या प्रकारे काळी हळदीचे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. केल्याने नक्की सर्व गोष्टी साध्य होतात, आर्थिक अडचणी दूर होतील, धनधान्याची तसेच सुख, शांती, समृद्धीची कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होतात. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.